तिच्या खूप काही विषयांना हात घातला. पण सध्या जुन्नरमधला एक खूप मोठा प्रश्न जो असतो आहे तो आहे अदानी उद्योग समूहाचा जो काही आहे त्याचा शेतकऱ्यांना पण खूप मोठा परिणाम होणार आहे. उपोषण झालं, त्यानंतर आता त्या जनसुनावणी 21 तारखेला तिच्या पण स्थगिती आली. आम्ही असं ऐकलं का कोल्हापूरमध्ये तुम्ही मात्र अदानीच्या एका प्रोजेक्टला खूप मोठी खीळ बसवलेली होती. जुन्नरमध्ये मात्र अजून तसं काही दिसत नाही. जरी आज थांबलं तरी तो पुढं होईलच असं वाटतंय. या शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल किंवा तुम्ही इथल्या भूमिपुत्रांना काय आवाहन कराल? अदानीच्या ह्या सगळ्या ऊर्जा प्रकल्पाला ग्रीन एनर्जीच्या नावाखाली हा सगळा प्रोजेक्ट होते. हा जो ग्रीन एनर्जीचा प्रकल्प आहे याच्यामध्ये फार मोठी गुंतवणूक होण्याचा दावा केला जातो, परंतु त्यातून रोजगार काही फारसा निर्माण होत नाही. कारण पाण्याच्या प्रेशरपासून विद्युत जनरेटर फिरवणं आणि त्यातून वीज निर्माण करणं याच्यामध्ये फारसा रोजगार त्यातून तयार होत नाही आहे. मूळ कल्पना काय आहे की डोंगराच्या डोक्यावर जे धरण असतं त्या धरणातलं पाण्याच्या प्रेशरचा वापर करून जनित्राद्वारे वीज तयार करणे आणि ती वीज अशा वेळी तयार करणे की जेव्हा ओपन मार्केटमध्ये विजेचे भाव प्रचंड असतात, त्या काळामध्ये वीज तयार करून ती विकायची आणि पुन्हा जेव्हा रात्रीच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी विजेचे भाव ओपन मार्केटमध्ये कमी असतात त्यावेळी नॅशनल ग्रीडमधनं ती वीज स्वस्तामध्ये खरेदी करायची आणि पुन्हा खाली साचलेलं पाणी पुन्हा वरते धरणामध्ये नेऊन टाकायचं, अशी ही मूळ कल्पना आहे. परंतु महाराष्ट्रातली सर्वसामान्य जी धरणं आहेत बरीचशी बहुतांशी ही सिंचनासाठीच प्रामुख्यानं आहेत आणि त्यामुळं अशा प्रकारे आमच्या जलाशयांचा वापर इन्व्हर्टर म्हणून करण्यासाठी आणि त्यातून पैसा कमवण्यासाठी अदानीसारखा उद्योगपती पुढे येत असेल तर यात आमचा काही एक फायदा नाही आहे. त्यामुळे याला विरोधच केला पाहिजे. भविष्यामध्ये कदाचित ते असंही करतील की वीज तयार करतील आणि पाणी सोडून देतील, जेव्हा आम्हाला नको असतं त्यावेळी पाणी सोडून देतील आणि मग सिंचनासाठी पाणी कमी पडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं झाला तर ह्याच्यामध्ये मोठा तोटाच शेतकऱ्यांचा होणार आहे आणि फायदा झाला तर केवळ आणि केवळ अदानीचा होणार आहे. हा देश अदानीच्या बापाला काय घाण ठेवलेला नाही आहे. या देशातला शेतकरी काय अदानीच्या बापाला घाण ठेवलेला नाही आहे आणि त्यामुळं अशा प्रकल्पाला विरोधच केला पाहिजे. हीच भूमिका घेऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भुदरगड तालुका जो आहे सिंधुदुर्गच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या जंगलामध्ये अशा प्रकारचा प्रकल्प करण्याचा घाट अदानीनं केलेला होता, परंतु तो आम्ही उधळून लावला. शेवटी त्याला गाशा गुंडाळून तिथून पळ काढावा लागला. इथं आदिवासींनी विरोध केला कारण आदिवासीच्या जमिनी जात आहेत. आपली शेतकरी संघटना या ठिकाणी स्ट्रॉंग आहेत, विरोध करणार आहात की नाही? 100% विरोध करणार. केवळ आदिवासींचा हा मुद्दा नाही आहे. उद्या सिंचनासाठी शेतकऱ्याला पाणी कमी पडणार आहे. त्यामुळं जे त्या जलाशयातून पाण्याचा वापर शेतीसाठी करतात त्या सगळ्यांनी, अगदी शहरांनी सुद्धा, कारण पिण्याचं पाणीसुद्धा तुमचं कमी होणार आहे, त्यामुळे त्याला विरोधच केला पाहिजे. ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी.